शिवसैनिकांसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय आनंदाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी धक्कादायक बातमी। भाजपाने अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलाय दे धक्का। राज्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं। जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये केलं होतं त्याचीच पुनरावृत्ती आता शिंदेसोबत भाजपाने केली। नेमकं काय झालं आहे, ठाकरे गटाच्या बाजूने कसा मोठा निर्णय हा लागलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, शिंदे गटाला झटका, ठाकरे गटाच्या बाजूने निर्णयाची दाट शक्यता। ही आली महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। धनुष्यबाण चिन्हावर राजकीय वातावरण तापलं, शिवसैनिकांमध्ये उत्साह। संपूर्ण बातमी आपण बघूया। देशातील आणि राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे। शिवसेना पक्षातील वाद, चिन्हांचा संघर्ष आणि गटबाजी यावरून गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत पुन्हा एकदा मोठी बातमी आलेली आहे। सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला दिलासा मिळण्याची शक्यता आणि शिंदे गटाला धक्का बसल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे। धनुष्यबाण या ऐतिहासिक चिन्हावरून सुरू असलेला वाद हा केवळ पक्षाचा प्रश्न राहिला नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील शक्ती समीकरण बदलणारा मुद्दा बनलेला आहे। शिवसेना वादाची सुरुवात झाली असताना शिवसेना महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पक्ष असून बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष अनेक दशकांपासून मराठी अस्मितेचे प्रतीक मानला जातो। मात्र 2022 नंतर पक्षात मोठी फूट पडली आणि दोन गट निर्माण झाले। एक गट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत तर दुसरा गट एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात। या दोन्ही गटांनी खरी शिवसेना कोणाची, खरा शिवसेना पक्ष आमचाच असा दावा केला आणि निवडणूक आयोगात सुप्रीम कोर्टात प्रकरण गेले। सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं? सध्या सुप्रीम कोर्टात शिवसेना चिन्ह आणि पक्षावर हक्क कोणाचा याबाबत अंतिम निर्णय प्रलंबित आहे। सुनावणी दरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे आले। आमदार फुटीची घटनात्मक वैधता, पक्षातील बहुमताचा दावा, निवडणूक आयोगाचा निर्णय, संविधानातील पक्षांतर विरोधी कायदा। कायदेशीर तज्ज्ञांच्या मते कोर्टाने अद्यापही अंतिम निर्णय दिलेला नसला तरी काही निरीक्षणामुळे ठाकरे गटाला दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। धनुष्यबाण चिन्हावरून लढाई। हे धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचे सर्वात महत्त्वाचे निवडणूक चिन्ह आहे। हे चिन्ह कोणाला मिळणार यावरच राजकीय ताकद ठरू शकते। मूळ पक्ष आणि चिन्ह आमचाच असल्याचा दावा ठाकरेंनी केला आहे, तर आमच्याकडे आमदारांचे खासदारांचे बहुमत आहे, त्यामुळे आमचाच पक्ष आहे असा शिंदे गटाने दावा केला आहे। या वादामुळे निवडणूक आयोगाने तात्पुरता निर्णय दिला होता, मात्र अंतिम कायदेशीर निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सुनावणी दरम्यान काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले। पक्षातील खरे अधिकृत नेतृत्व कोणाचे, बहुमताचा अर्थ, आमदारकी, संघटनात्मक रचना, पक्षाचे संविधान कोण मान्य करेल या मुद्द्यावर न्यायालयाकडून सखोल प्रश्न विचारले गेले असून पुढील टप्प्यात अंतिम निर्णायक सुनावणी अपेक्षित आहे। ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण दिसत आहे। कोर्टात सकारात्मक निरीक्षणाची चर्चा आहे। पक्षचिन्ह परत मिळण्याची आशा वाढलेली आहे। शिवसैनिकांचा वाढता पाठिंबा, संघटनात्मक पातळीवर पुन्हा एकत्र येण्याची भावना। मुंबई, ठाणे, नाशिक, मराठवाड्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांमध्ये चर्चेला उधाण आलेले आहे। शिंदे गटाने मात्र या सर्वांना राजकीय अफवा म्हटल्याचं दिसत आहे। त्यांचा दावा असा आहे की निवडणूक आयोगाचा निर्णय त्यांच्या बाजूने आहे, बहुमत आमच्याकडे आहे, सरकारमध्ये आमची भूमिका मजबूत आहे। शिंदे गटाचे नेते सतत सांगत आहेत की न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि अंतिम निर्णय त्यांच्याच बाजूने येईल। राजकीय विश्लेषकांच्या मते या संपूर्ण वादात भाजपची भूमिका अप्रत्यक्षपणे महत्त्वाची आहे। शिंदे सरकारला समर्थन करून ते काय करतात की शिंदे गटाच्या डोक्यावरून हात काढतात याकडचं भाजपचं लक्ष आहे।
त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे गट किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांपैकी कोणाला खरी शिवसेना मिळणार? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोणाचा अधिकार आहे? कमेंटमध्ये जास्तीत जास्त उद्धव ठाकरे किंवा जर शिंदे समर्थक असाल तर शिंदे समर्थक लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.